नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही सर्वजण थंबनेल बघत असाल, कशाबद्दल? कट ऑफ बद्दल। येते लक्षामध्ये? आता बरेच जण आपले विद्यार्थी मित्र प्रश्न विचारतील, सर पेपर कधी झाला? अंतर्गत भरतीचा कट ऑफ सांगताय, सरळ सेवा भरतीचा कट ऑफ सांगताय, नॉन पेसाचा कट ऑफ सांगताय, पेसाचा कट ऑफ सांगताय, बरेचसे पेपर झालेच नाही, तर तुम्ही कट ऑफ हा कशा पद्धतीने सांगताय? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी, समजण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सर्व प्रकारच्या एक्झामची, म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर आहे, अंगणवाडी सुपरवायझर, यामध्ये कोणत्या पद्धतीने पेपर होतो, कोणत्या पद्धतीने कट ऑफ येतो, या सर्व गोष्टी काय आहेत डिटेलमध्ये आपल्याला समजणार आहेत। फक्त तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा। चला तर आपण करूयात सुरुवात। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी 29 फेब्रुवारी रोजी सरळ सेवा पेपर झाला होता अंगणवाडी पर्यवेक्षिका। जर आपण भरती बघितली तर ही विद्यार्थी मित्रांनो कशी दोन पद्धतीने भरती होते, लक्षात घ्या बरं का। अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, दोन पद्धतीने होतो। एक आहे सरळ सेवा भरती आणि दुसरी आहे अंतर्गत भरती। आता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काय फरक आहे याबद्दल जर डिटेल तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। यामध्ये मी फक्त 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। सरळ सेवा जी भरती असते ना, यामध्ये एनी ग्रॅज्युएट म्हणजे सर्व महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका हा पेपर प्रामुख्याने लक्षात घ्या फक्त महिलांसाठी आहे। फक्त महिला यासाठी काय करू शकतात? फॉर्म भरू शकतात, अप्लाय करू शकतात, पेपर देऊ शकतात। क्लिअर? तर अंगणवाडी पर्यवेक्षिका यामध्ये सरळ सेवा जी भरती आहे ना, अशा सर्व महिला ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्या फॉर्म भरू शकतात। आता त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे, वय वगैरे काय काय लागतं ते तुम्हाला त्या डिटेलमध्ये आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघावं लागेल। क्लिअर आहे सर्वांना? जर दुसरा प्रश्न असेल अंतर्गत भरती म्हणजे काय, तर अंतर्गत भरतीमध्ये कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात? अंतर्गत भरतीमध्ये फक्त अशाच महिला फॉर्म भरू शकतात की ज्या अंगणवाडी सेविका, काय अंगणवाडी सेविका या पदावर त्यांचा 10 वर्षांचा अनुभव असेल। किती? 10 वर्षांचा अनुभव असेल। आलं लक्षामध्ये? अशाच महिला काय करू शकतात? यामध्ये फॉर्म भरू शकतात। आता महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, सरळ सेवा भरती ही कधी झाली होती? 29 फेब्रुवारीला हा पेपर झालेला आपला। या वर्षी 29 फेब्रुवारीला पेपर झालेला आहे, तो पण फक्त नॉन पेसा जिल्ह्यांचा झालेला आहे। पेसा जिल्ह्यांचा पेपर अजूनही बाकी आहे, तो पेपर सुद्धा होणार आहे। मग आता ज्यांनी पेसा जिल्ह्यांसाठी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे। का महत्त्वाचा आहे? तर ही जी सरळ सेवा भरती आहे नॉन पेसा जिल्ह्यांची, याचे रिझल्ट आलेले आहेत। आता आपल्याला जवळपास सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट आलेत। कोणत्याही जिल्ह्याचा तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तरी सुद्धा उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलवर आपण डिटेलमध्ये सर्व रिझल्ट अनालिसिस केलेले आहेत, बरोबर? चलो आता तुम्ही अंतर्गत भरतीमध्ये येता। अंतर्गत भरतीचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ही भरती विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसानंतर होते, हे लक्षात ठेवा बरं का। खूप दिवसानंतर ही भरती होते। महत्त्वाचं म्हणजे यासाठी सुद्धा कट ऑफ किती असतो, कोण कोण इलिजिबल आहे, हे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला नक्की चॅनलला देखील काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा। आलं लक्षामध्ये? कशा पद्धतीने पेपर होतो? सरळ सेवा अंतर्गत। आता पेपर झालाय कुठला? सरळ सेवेचा पेपर झालाय, बरोबर आहे? 29 फेब्रुवारीला त्यातले काही जिल्ह्यांचे कट ऑफ हे या ठिकाणी, काही जिल्ह्यांचे जे पण मार्क्स आले होते ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत, बरोबर आहे? ते एकदा तुम्हाला दाखवतो। त्यानंतर आपल्याला अभ्यास किती करावा लागेल, किती क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत आणि कशा पद्धतीने आपले एक्झामची स्ट्रॅटेजी पाहिजे, अभ्यासाची स्ट्रॅटेजी पाहिजे की आपण फायनल लिस्टमध्ये नाव आणू शकतो आणि आपल्या नावासमोर सुद्धा अंगणवाडी पर्यवेक्षिका लावू शकतो। हेच आपलं शेवटी फायनल टार्गेट आहे, हेच आपलं ध्येय आहे, हेच आपलं उद्देश आहे, बरोबर? त्यासाठी आपण हा व्हिडिओ बघताय, त्यासाठी आपण अभ्यास करताय, महत्त्वाचं हेच आहे। क्लिअर? चलो आता बघूयात आपण। हा रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्याचा। रत्नागिरी जिल्ह्याचा जसं की मी सांगितलं 29 फेब्रुवारी 2024 ला पेपर झाला होता। बघा या ठिकाणी जिल्हा परिषद रत्नागिरी तुम्हाला दिसून येईल। काय येईल? जिल्हा परिषद रत्नागिरी। महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं, हे पहिल्या ज्या 5 महिला आहेत किंवा 5 स्टुडंट आहेत ज्यांना किती मार्क्स मिळालेत बघा बरं का। सर्वात पहिले आहे 168 मार्क्स, त्यानंतर आहे 156 मार्क्स, त्यानंतर आहे 154 मार्क्स, त्यानंतर 152, 144, 142। मी तुम्हाला घाबरवत नाहीये, दाखवतोय। हे आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरी, ज्या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा पेपर झाला होता, बरोबर आहे? इतके मार्क्स आलेत। मग तुम्हाला यावरून काय लक्षात ठेवायचंय? किती क्वेश्चन बरोबर आले पाहिजे तुमचे,
किती क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत. ज्यांना पण आता बघा 150 पेक्षा जास्त मार्क्स आहेत म्हणजे त्यांचे जवळपास 75 ते 80च्या दरम्यान क्वेश्चन बरोबर आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे 100 पैकी तुम्हाला जवळपास 75 पेक्षा जास्तच जवळपास 80 क्वेश्चन काय करावे लागतात, बरोबर आणावे लागतात. हे शक्य आहे का, हे सोपं आहे का, तर यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, शक्य आहे, सोपं आहे, तुम्ही पण करू शकता. कसं करू शकता, 3 महत्त्वाच्या गोष्टी त्यासाठी लक्षात ठेवायच्यात. काय, एक म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाची पूर्ण ओळख पाहिजे. अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे, त्यामध्ये काय काय प्रकारचे सिलेबस कव्हर केलेला आहे, कोणते घटक महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे. जसं मराठीमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारतात, इंग्लिशमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतात, सामान्य ज्ञान कशा पद्धतीने कव्हर करायचं आहे, ICDS की जो की खूप महत्त्वाचा विषय आहे तो कशा पद्धतीने कव्हर करायचा आहे हे आपल्याला एकदा समजून घ्यायचंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्व अभ्यासक्रम डिटेलमध्ये शिकायचा आहे आपल्याला, कन्सेप्ट महत्त्वाच्या क्लिअर करायच्यात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे. जास्तीत जास्त, जितके आपण जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करू, जितकी रिव्हिजन जास्त करू, तितकं आपल्याला परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स येणार आहे, आत्मविश्वास येणार आहे आणि मार्क्स सुद्धा येणार आहेत. बरोबर. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट काय, टेस्ट सिरीज. तुम्ही नेमकं ज्या टेस्ट सिरीज असतात या कशा पद्धतीने पेपर होतो, पेपरचं अनालिसिस करून, PYQचं अनालिसिस करून बनवलेले असतात, त्या सुद्धा तुम्हाला काय करायच्यात, सॉल्व्ह करायच्यात. हे कोणत्या जिल्ह्याचा बघितलं आपण, रत्नागिरी जिल्ह्याचा रिझल्ट बघा बरं का. हायेस्ट आहे 168, म्हणजे यांचे जवळपास किती क्वेश्चन बरोबर आले असतील, 84 क्वेश्चन यांनी बरोबर आणलेत 100 पैकी. बघा तुम्ही कॉम्पिटिशन कोणत्या लेवलला चाललंय. क्लिअर. त्यानंतर आपण बघूयात दुसरा रिझल्ट, हा आहे जालना जिल्ह्याचा रिझल्ट. यामध्ये जर बघितलं तुम्ही, बघा जिल्हा परिषद जालना तुम्हाला दिसेल. हे सर्व पेपर कधी झालेले आहेत, 29 फेब्रुवारीचे पेपर आहेत बरं का, लक्षात घ्या. यातील टॉपर आहेत, यांना मार्क्स आहेत 148, 140, 136, 134. बरोबर आहे. परंतु महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, हायेस्ट जे रँकिंग आहे ना त्याकडे जास्त लक्ष द्यायचंय बरं का. हायेस्ट रँकिंग जवळपास किती आहे, 148, म्हणजे यांचे जवळपास किती प्रश्न बरोबर असतील, 75 प्रश्न, 74 प्रश्न, 75 प्रश्न बरोबर असतील, त्यावेळेस त्यांचं नाव या ठिकाणी लिस्टमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघूयात आपण. पुढचा रिझल्ट आहे परभणी या जिल्ह्याचा. कोणत्या जिल्ह्याचा, परभणी. यांचा जर रिझल्ट बघितला आपण, 140, 138, 136, 130 अशा पद्धतीचे मार्क्स आहेत. म्हणजे जवळपास 75 मार्क किंवा 75 मार्क्स नाही, 75 क्वेश्चन बरोबर आलेले आहेत यांचे. आलं लक्षामध्ये. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढची आता महत्त्वाची गोष्ट, भंडारा या जिल्ह्याचा रिझल्ट आहे. कोणत्या जिल्ह्याचा रिझल्ट आहे, भंडारा या जिल्ह्याचा. 168, 154, 152, 148. जर तुम्ही जवळपास किती, जवळपास 23 जिल्ह्यांचा पेपर झालेला आहे आणि सर्व जिल्ह्यांच्या रिझल्टचा आपण अनालिसिस केलेला आहे. मी या ठिकाणी सर्व जिल्हे घेतले नाहीत, परंतु 5 ते 6 जिल्हे घेतलेले आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये तुम्हाला 75, कमीत कमी 75 पेक्षा जास्तच क्वेश्चन काय आणायचे, बरोबर आणायचे. सर्व जिल्ह्यांमध्ये 75 क्वेश्चन बरोबर आणायचे 100 पैकी. आलं लक्षामध्ये. हे मी काय सांगतोय, झालेल्या पेपर बद्दल सांगतोय. आता विद्यार्थ्यांना समजलंय की पेपरचा पॅटर्न कसा असतो, कशा पद्धतीने पेपर येतो, कशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो. म्हणजे या कट ऑफ मध्ये आगामी परीक्षेमध्ये काय होणार आहे, 100% वाढ होणार आहे. येते लक्षामध्ये. त्यासाठी आपल्याला काय राहायचंय, तयार राहायचंय. बरोबर आहे. मग कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय या ठिकाणी आपला अभ्यासाचा पॅटर्न असणार आहे ते पण आपण डिस्कस करणार आहोत. आले लक्षामध्ये. पुढचा जिल्हा बघूयात आपण, बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बघितलं 156, 156, 148, म्हणजे जवळपास इथं सुद्धा 75 क्वेश्चन सुद्धा तुम्हाला काय बरोबर आणायचे आहेत, म्हणजे आणायचे आहेतच. हे सर्वांनी लक्षात ठेवा. वर्धा जिल्हा बघितला, त्याच पद्धतीने तुम्हाला हा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो दिसणार आहे. आता मग तुम्ही ज्यांना पण तयारी करायची, मग सरळ सेवा भरती असू द्या किंवा अंतर्गत भरती असू द्या, जर तुम्हाला याची तयारी करायची असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करता येईल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल, सर्व नोट्स कुठे मिळतील, क्वेश्चन आन्सरची तयारी कुठे होईल तुमची, त्याचबरोबर महत्त्वाचं जर आपण बघितलं टेस्ट सिरीजची तयारी कुठे होईल, तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने बॅच लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला सरळ सेवा भरती असू द्या, अंतर्गत भरती असू द्या, दोनही प्रकारच्या आपल्या बॅच ह्या चालू झालेल्या आहेत. तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस असेल, त्याचप्रमाणे अभ्यासक्रम कशा पद्धतीने आपण कव्हर करणार, तुम्ही क्वेश्चन आन्सरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी करणार, हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या बॅचमध्ये शिकवलं जाणार आहे. डिटेलमध्ये बॅच
रिव्हिजन बॅच, त्यानंतर फास्ट ट्रॅक बॅच, 3 पद्धतीने 3 वेळेस हा सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. येत्या लक्षामध्ये अंगणवाडीचा अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, जास्तीत जास्त फोकस जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर आपण केलेला आहे. ICDS हा विषय ज्याचं बाजारामध्ये जर बघितलं बुक्स वगैरे नोट्स वगैरे कुठेही दर्जेदार उपलब्ध नाहीत, त्या आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तो सिलेबस आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत. आले लक्षामध्ये सर्वांना? महत्त्वाचं म्हणजे ही बॅच फक्त विद्यार्थी मित्रांनो 3000 रुपये एवढी फी आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे जर क्वेश्चन असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंतर्गत भरती, सरळ सेवा भरती, तर तुम्ही काय करू शकता, लवकरात लवकर या नंबरवर कॉल करू शकता. 96 89 66 56 11 किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. यावर फ्री डेमो लेक्चर्स आहे आपले भरपूर, ते तुम्ही बघू शकता. किंवा तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब करा, त्यावर आपण अशा पद्धतीचे महत्त्वाचे खूप सारे व्हिडिओ बनवलेत जे तुम्हाला फायदेशीर आहेत. नेमकं फॉर्म कोण भरू शकतं, परीक्षेचं स्वरूप काय, सिलेबस काय आहे, कागदपत्र कोणती लागतात, आता हा कट ऑफचा व्हिडिओ आहे, सर्व जिल्ह्याचे रिझल्ट, असे खूप सारे व्हिडिओ आपण बनवलेत. त्याचप्रमाणे आपण दररोज संध्याकाळी 4 वाजता सामान्य ज्ञानची तयारी करून घेतो. अतिसंभाव्य प्रश्नांची ते लेक्चर तुम्ही बघू शकता. त्यानंतर चालू घडामोडीचे लेक्चर्स असतात आपले, मराठीचे लेक्चर अतिसंभाव्य प्रश्नाचे असतात, ते सुद्धा तुम्ही काय करू शकतात, बघू शकतात. आता महत्त्वाचं आपण 2 मिनिटांमध्ये येऊयात कशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. बघा या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला सरळ सेवा भरती. काय सांगितलंय? सरळ सेवा. सरळ सेवामध्ये आपल्याला माहिती आहे मराठी, इंग्लिश, त्यानंतर GK आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय असतात. सर्वांचे 25 25 25 25 प्रश्न, म्हणजे किती, एकूण 100 प्रश्न आहेत. महत्त्वाचं लक्षात घ्या बरं का. बरेचशा विद्यार्थी मित्रांना मराठीला चांगले मार्क्स मिळतात, गणित बुद्धिमत्ताला चांगले मार्क्स मिळतात. विषय काय आहे? इंग्लिश आणि जीके का बरं अवघड वाटतंय? सिलेबस खूप मोठा आहे. त्यामध्ये आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर चालू घडामोडी आहेत, विज्ञान आहेत, अर्थशास्त्र आहे, खूप सारं कव्हर करायचंय. ते कव्हर कसं होणार? जास्तीत जास्त रिव्हिजन करून, ते जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून आणि महत्त्वाचे टॉपिक जास्त व्यवस्थित आपण कव्हर करणार. तुम्हाला सुद्धा काय करायचंय, महत्त्वाचे टॉपिक बघायचे, ते लवकरात लवकर कव्हर करायचे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे. इंग्लिशमध्ये जर बघितलं आपण, जो व्होकॅब्युलरीचा पार्ट येतो ना, ज्यामध्ये आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फ्रेजेस हे असेल, या गोष्टी येते लक्षामध्ये, या तुम्हाला काय करायच्यात, कव्हर करायच्यात. जास्तीत जास्त रिव्हिजन करायची, जास्तीत जास्त त्याचा सराव करायचा आहे. आपण ह्या सर्व सराव तुमच्याकडून करून घेणारे, सर्व डिटेलमध्ये शिकवणार आहे. आणि त्यातली त्यात प्रॉपर जर बघितलं, ICDS जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. जर आपण अंतर्गत भरती बघितली तर अंतर्गत भरतीमध्ये जर बघितलं, ICDS ला खूप जास्त महत्व आहे. जवळपास 30 प्रश्न हे केवळ ICDS चे येतात. कशामध्ये? अंतर्गत भरतीमध्ये. हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतर्गत भरतीमध्ये इंग्लिशचे 10 क्वेश्चन असतात फक्त, त्याच्याऐवजी ICDS चे 30 प्रश्न असतात. आलं लक्षामध्ये? तर हे महत्वाचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्ही सध्या काय करू शकता, ज्यांना पण आता फॉर्म भरायचा आहे, आगामी काळामध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये सर्व फॉर्म सुटणार आहेत. अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, 100%. मग तुम्ही आतापासून कशी तयारी करू शकता? सुरुवातीला बेसिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करण्याचा प्रयत्न करा, जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतायत ते बघण्याचा प्रयत्न करा, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. इंग्लिशचा व्होकॅब्युलरीचा अभ्यास करा. तुम्ही तयारी करतायत तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नोट्स पासून सुरुवात करू शकता. महत्त्वाचे जे लेक्चर्स भेटतात तुम्हाला YouTubeवर ते बघू शकता. आपल्या चॅनलवर बरेचसे लेक्चर आहेत, ते तुम्ही बघू शकता. गणित बुद्धिमत्ता ट्रिक्सद्वारे कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो GK मधले कोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्ही सुरुवातीला करू शकतात. हे तुम्हाला काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल. आणि परत सांगतो, सिलेबस कव्हर करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करणं गरजेचं आहे. महत्त्वाचं लक्षात ठेवा, यातून येणारे तुमचा रिझल्ट, कारण की 100 पैकी 75 क्वेश्चन बरोबर आणायचे, ॲक्युरसी खूप स्ट्रॉंग लागेल आपल्याला. हे मी मागचे रिझल्ट सांगतोय. आपण टार्गेट आपल्याला 80 पेक्षा जास्त क्वेश्चनच धरून चालायचंय. 80-85 क्वेश्चन बरोबर आले, आपण विद्यार्थी मित्रांनो सिक्युअर राहणार आहे. हे म्हणजे एक अंदाज आहे, पेपर कसा असतो त्यावर आहे. परंतु मिनिमम तर 75-80 क्वेश्चन आताच बरोबर येतात स्टुडंटचे, आताच तेवढा कट ऑफ लागतोय. यापेक्षा जास्तच आपल्याला काय करावं लागणार आहे, टार्गेट ठेवावं लागणार आहे. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, लवकरात लवकर कॉल करा. अंगणवाडी पर्यवेक्षिका व्हायचं असेल तर तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूट नक्कीच काय करणार आहे, पूर्णपणे सहकार्य करणार आहे. आणि अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महिलांनी लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, जाहिरात 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष येत नाही. आता ही जी जाहिरात येणार आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. जाहिरात आल्यानंतर अभ्यासाला तयारीला लागलात, अभ्यास पूर्ण होणार नाही. कारण का 1 ते 2 महिन्यामध्ये पेपर असतो, 2 महिन्यात सिलेबस कव्हर होणार नाही.
आलं लक्षात? आतापासूनच तयारी करा, व्यवस्थित तयारी करा, नक्की यश तुम्हाला मिळणार आहे आणि उत्कर्ष इन्स्टिट्यूट यामध्ये तुमच्या बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? चला तर थांबूयात या ठिकाणी, अभ्यासाला सुरुवात करा, चांगल्या जोराने तयारीला लागा, नक्की तुम्हाला यश मिळेल. क्लिअर? व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचे अपडेट असतील, महत्त्वाचे तुम्हाला नोटिफिकेशन असतील, महत्त्वाचे लेक्चर असतील, आपण नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे. त्यावर फ्री डेमो लेक्चर तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर या नंबरवर कॉल मेसेज करू शकता, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी सुद्धा आपण महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील ते देत असतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपण त्यावर क्विज घेत असतो. जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव तिथून सुद्धा तुमचा होऊ शकतो. चलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.